1966 मध्ये श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात गोहत्या बंदीसाठी आलेल्या साधू संतांवर गोळीबार झाली. त्या गोळीबारात 5,000 साधू संतांनी आपले प्राण गमावले. तरी सुद्धा हिंदू शांत होता, कारण हिंदू हिंसक नव्हता. 1990 मध्ये काश्मीरी हिंदूंना कित्येक जिहाद्यांनी ठार केले. त्यांना आपले घर दार जमीन देवघर मंदिर सर्व संपत्ती सोडून जीव घेऊन पळावे लागले. कित्येक महिलांशी बलात्कार झाले. कित्येक महिलांच्या मृतदेहाशी दुष्कर्म झाले. तरी सुद्धा हिंदू शांत होता, कारण हिंदू हिंसक नव्हता. 2002 मध्ये गोधारा कांड झाले. त्या रेल्वेत 59 राम भक्तांना जिवंत जाळून ठार केले. तरी सुद्धा हिंदू शांत होता, कारण हिंदू हिंसक नव्हता. 2020 मध्ये आपल्याच महाराष्ट्रातील पालघर मध्ये 2 साधूंना पोलिसांसमोर जिहाद्यांनी काठ्यांनी मारून मारून ठार केले. तरी सुद्धा हिंदू शांत असतो, कारण हिंदू हिंसक नसतो. जिहादी आपल्या कित्येक हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून अतिशय दुर्दैवीपणे त्यांचा बळी घेतात. तरी सुद्धा हिंदू मेणबत्त्या घेऊन रोडावर निघतो, कारण हिंदू शांत असतो, हिंदू हिंसक नसतो. खरोखरच जर हिंदू हिंसक असते तर एवढे वर्ष श्रीराम तंबूत नसते. जर खरोखरच हिंदू हिंसक असते तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर हिरवे अतिक्रमण झाले नसते. जर खरोखरच हिंदू हिंसक राहिले असते तर काशी विश्वेश्वर ज्ञानवापीत पाहिले नसते. आणि माननीय राहुल गांधी, जर हिंदू हिंसक असते तर संसद भवनात तुम्ही हिंदूंना हिंसक बोललेच नसते.